आपल्याला माणसांचं आणि जीवितहानी झाली त्यांचे पैसे मावशी ही बात करून देतो म्हणलं ना, आता त्यावेळेस तर वाचवण्याचं काम केलेलं आहे. तुला लाटच्या महिन्याचे पैसे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठवाडा, सोलापूर, नगरचा काही भाग जो संकटात आहे तिथे पायाला भिंगरी लावून फिरले. या दरम्यान सर्वाधिक फिरणारा आणि जास्त वेळ त्या भागात राहणारा एकमेव नेता म्हणजे अजित पवार हे होते. या गोष्टीची चर्चा सुद्धा झाली. पहाटेच ते पाहणीसाठी जात होते, विचारपूस करत होते, माहिती घेत होते. अगदी गावातील जुने प्रश्न, वैयक्तिक गोष्टी यावरही चर्चा करताना अजित पवार यावेळी पाहायला मिळाले. त्यामुळे या नुकसान पाहणी दौऱ्यात वेगळेच अजित पवार अनेकांनी अनुभवले. साहजिकच आहे, अजित पवार हे अर्थमंत्री असल्यामुळे नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी लोकांची त्यांच्याकडेच अपेक्षा असणार आहे. मदत वाटपाला सुरुवात झाली आहे. आता ती पुरेशी आहे का हा वेगळा मुद्दा आहे. पण या दरम्यान अजित पवारांची धावपळ ही अगदी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनाही मागे टाकणारी ठरली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि हीच चर्चा सुद्धा आहे. खरं तर अजित पवार यांनी काही दिवसांपासून जनसंवाद हा कार्यक्रम हाती घेत पुणे, पिंपरी चिंचवड या भागात लोकांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळं सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी मिलन परिवार या माध्यमातून थेट कार्यकर्ता आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत अजितदादा पोहोचले होते. हाच कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे. पण अशातच अचानक अतिवृष्टी, महापूर यामुळे मराठवाड्याला फटका बसल्याने अजित पवार तोच जनसंवाद कुटुंबाला भेटण्याचा प्रयत्न मराठवाड्यात करताना दिसतात. यामागे कारण अतिवृष्टी, पुराचं असलं तरी अजित पवारांचं हे वेगळं रूप पाहून मराठवाड्यात मात्र त्याची चर्चा होते. आता ही वेळ निघून जाईल, सरकारकडून मदत मिळेल, उपाययोजना केल्या जातील. त्यानंतर काही महिन्यांनी निवडणुका सुद्धा येणार आहेत. नेता, राजकीय पक्ष किंवा कार्यकर्ते यांनी केलेलं कामच निवडणुकीचा निकाल ठरवत असतात. याच संकटाच्या काळात केलेलं काम पुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकांमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. मराठवाड्याचा आणि अजित पवार यांचा विचार केला किंवा राष्ट्रवादी पक्ष याचा विचार केला तर गेल्या 3 विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाड्यात दरवेळी केवळ 8 जागा, 8 आमदार हे जिंकता आलेले आहेत. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मिळून असलेल्या 46 जागांपैकी आतापर्यंत 8 जागा या फारच कमी मानल्या जातात. 2004च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा होत्या, तर 2009च्या निवडणुकीत 12 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. सध्या महायुतीमध्ये मराठवाड्यात सर्वाधिक कमी आमदार हे अजित पवार यांचेच आहेत. त्यामुळे अजित पवार यांना पश्चिम महाराष्ट्राची साथ मिळत असताना त्यांना मराठवाड्यात ताकद वाढवणं आवश्यक आहे. 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये बीड, परभणी, धाराशिव या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सर्वात मोठा ठरला होता. तर जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात निर्णायक जागा जिल्हा परिषदेला त्यांनी मिळवल्या होत्या. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अजित पवारांना मराठवाड्यात यश मिळवणं आवश्यक मानलं जाते. कारण जितकी मजबूत पकड ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर असेल तितकाच फायदा हा पक्षवाढीसाठी आणि पुढे जाऊन होणाऱ्या निवडणुकांसाठी होणार आहे. शिवाय महायुतीमध्ये आधीच राजकीय ताकदीवरून कुरघोड्या चालू आहेत. असं असताना राष्ट्रवादीला ताकद वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठीच पश्चिम महाराष्ट्रासोबत मराठवाड्याकडे अजित पवारांनी लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येतं. त्यातूनच अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटात संवेदनशील अजित पवार मराठवाडा आणि लगतच्या भागात केलेल्या दौऱ्यांमध्ये पाहायला मिळाले. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचं झालेलं अधिवेशन हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं मानलं गेलं. पक्षातील प्रत्येकाचं म्हणणं त्यावेळी ऐकून घेतलं गेलं. त्यानुसार पुढे जाऊन कारवाई देखील होणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने तयारीही केली गेली आणि पक्षाच्या दृष्टीने संघटन वाढीकडे लक्ष दिलं जाईल असंच ठरवण्यात आलंय. अजित पवार हे स्वतः म्हणाले की आधीचा अजित पवार आणि आत्ताचा अजित पवार यात बदल झालाय. तोच बदल या मराठवाड्या दौऱ्यात पाहायला मिळाला. सकाळी लवकर कामाला लागणं, अधिकाऱ्यांवर वचक ठेवणं, बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणं हे अजित पवार गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने अनुभवले. पण आता पुराच्या संकटात ज्या पद्धतीने त्यांनी लोकांसोबत संवाद साधलाय, विचारपूस केली आहे, अगदी जागेवरच काही प्रश्न सोडवलेत आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन लोकांना शब्द देखील दिलेत. हा बदल मात्र पक्षासाठी लाभदायक ठरणारच आहे असं अपेक्षित मानलं जाते. आता याचा राजकीय दृष्ट्या निवडणुकीत फायदा होतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण अजित पवार ज्या पद्धतीने मराठवाड्यात फिरले, अतिवृष्टी झालेल्या भागात गेले, ज्या पद्धतीने लोकांशी त्यांनी संवाद साधला, ज्या पद्धतीने पक्ष संघटनेकडे किंवा पुणे, पिंपरी चिंचवड या भागात विशेष लक्ष त्यांनी केंद्रित केले, ते पाहता आगामी निवडणुकीत अजित पवार करिश्मा करून दाखवू शकतात अशी चर्चा आहे. आता मराठवाड्यात त्यांना याचा किती फायदा होतो, शेतकऱ्यांना अर्थमंत्री म्हणून ते कशी आणि किती मदत करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि अजित पवार यांनी जे जे शब्द या मराठवाड्यात आणि या भागात दिलेले आहेत ते पूर्ण करतात का त्याकडे लक्ष असेल. एकूणच अजित पवार यांचा मराठवाडा दौरा
ज्या पद्धतीने त्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागात ते गेले, गावात गेले, लोकांशी संवाद साधला, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या सगळ्याचा निवडणुकीत त्यांना फायदा होईल का, याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.